साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये माझ्या प्रवेशासंदर्भात चर्चा होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही पद मी स्वीकारू शकत नाही। सुकाणू समितीच्या सदस्यपदी माझी निवड झाल्याची बातमी माध्यमातून आली, ती धादांत खोटी आहे। अशी कोणतीही निवड झाली नसल्याचा खुलासा महेश कोटे यांनी केलाय। आगामी महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी पुणे येथे बोलावण्यात आली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, विष्णू कारंपुरी, महेश गादेकर आणि महेश कोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अधिक घट्ट करणे तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवीन रणनीती आखण्याची तयारी केली जात आहे। शिवाय सेनेचे महेश कोटे यांना पक्षप्रवेश दिला तर कोणाकोणाचा विरोध आहे हे ऐकण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलावली होती, अशी माहिती महेश कोटे यांनी दिली। तशी कुठलीही निवड झालेली नाही आहे। मला फक्त पक्षाची बैठक म्हणून नव्हती, मी जे प्रवेश केला होता त्याच्यावर जी स्थगिती आलेली आहे त्या स्थगितीवर पुढं काय करायचं ही शहरातल्या प्रमुख 8-10 लोकांना फक्त बोलवलेलं होतं, त्यांच्यासमोर चर्चा झालेली आहे। ही कुठली पक्षाची बैठक नव्हती कालची, हे सगळ्यात पहिल्यांदा मला क्लिअर करावं लागेल। आणि दुसरं म्हणजे ही झाल्यानंतर काल त्यांनी सगळ्यांचा आढावा घेतला, कोणाला विरोध नाही आहे असं कालच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे आता पुढचा निर्णय सोपा होईल। तसा माझ्या पक्षप्रवेशाला बैठकीत विरोध कोणी केला नाही, पण पक्षाच्या वाढीकरिता नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं। याचाच अर्थ आगामी पालिका निवडणुका या महेश कोटे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असे संकेत शरद पवार यांनी दिल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून शरद पवारांनी शहराकरिता एक सुकाणू समिती निर्माण केली असून यात महेश कोटे यांचा देखील समावेश करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध होताच सेनेचे महेश कोटे यांनी पुन्हा घुमजाव केला आहे। सुकाणू समितीच्या सदस्यपदी निवडीच्या संदर्भात बोलताना महेश कोटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे, पण पक्ष प्रवेशाबाबतीत अद्याप निर्णय झाला नाही। शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्यात अंतिम चर्चा होणे अपेक्षित आहे, तोपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही पद स्वीकारणे योग्य होणार नाही। तरी देखील माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुकाणू समितीमध्ये निवड झाल्याची बातमी आली आहे, ती धादांत खोटी बातमी आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही पदावर नसल्याचा खुलासा सेनेचे नगरसेवक महेश कोटे यांनी केला। बैठकीत होती, कालची बैठक ह्याच्यासाठीच होती। काही लोकांनी असं हे चालू केलं होतं की आमचा महेश कोटेला विरोध आहे। ते विरोध आहे का ते ऐकायचं पवार साहेबाला स्वतः होतं, त्यामुळे ते तिघं नेते बसलेले होते आणि त्यांनी त्यावेळेस सगळ्यांकडनं आढावा घेतला, प्रत्येकाला कोण कोण होते। कालच्या बैठकीला शरद पवार साहेब होते, अजित पवार साहेब होते आणि जयंत पाटील साहेब होते आणि आपले सोलापूरचे पालकमंत्री होते, ते चौघं होते। आणि सोलापुरातले कोण 8 लोक गेले तुम्हाला नावं माहिती आहे, त्या 8 लोकांना बोलवलं होतं। ह्याच्यात कुठल्याही पक्षातही नव्हतं। तसं जर पक्षाची असती तर फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या लोकांना बोलवलं असतं, महिला अध्यक्ष असती, त्याच्यामध्ये काही अजून बऱ्याच लोक होते, प्रदेशचे त्यांचे काही लोक होते, त्यांना कुणाला बोलवलेलं नव्हतं। ही जे जुने पवार साहेबांचे सहकारी होते, सपाटे साहेब असतील, कारंपुरी साहेब असतील, दिलीप कोल्हे असतील, अशा लोकांना सध्या असलेल्या पदावरच्या 2-3 लोकांना एवढ्यांनाच बोलवलेलं होतं, सगळ्यांना बोलवलेलं नव्हतं, कारण पक्षाची बैठकच नव्हती। पक्षाची बैठक असती तर मग सगळ्याला अजून 8-10 लोक वाढले असते त्याप्रमाणे मग चर्चा झाली असते।